श्रीपादराजम शरणम प्रपद्ये. श्रीपादांचा जय जयकार करो. अशा रीतीने आतापर्यंत आपले श्रीपाद शिवल्लभ चरित्राचे 7 अध्याय पूर्ण झालेत आणि आपण 8व्या अध्यायाकडे वळतोय. तर 8वा अध्याय हा दत्तावताराचे वर्णन करणारा अध्याय आहे. त्याची आपण सुरुवात करू. ब्रह्मज्ञानासाठी तप करणारे खरे ब्राह्मण. दुसऱ्या दिवशी तिरुमलदास आपले नित्य नैमित्तिक अनुष्ठान झाल्यावर म्हणाले, अरे शंकर भटा, आत्मसाक्षात्कार जेव्हा होतो तेव्हा 16 कला आपल्या भूतांमध्ये लय पावतात. त्या देवता मूलभूत शक्ती असलेल्या चैतन्यात लीन होतात. आत्मज्ञान, कर्म व इत्यादी ब्रह्मस्वरूपात लय पावत असतात. अशा ब्रह्मज्ञानासाठी जो परिश्रम करीत असतो तो खऱ्या अर्थाने ब्राह्मण होय. प्राण, विश्वास, आकाश, वायू, अग्नी, सागर, भूमी, इंद्रिये, मन, अन्न, पाणी, विचार, मंत्र, कर्म, लोक व लोकांची विविध नावे अशा 16 कला असे यांना 16 कला असे म्हणतात. आता 16 कला म्हणजे काय ते त्यांनी सांगितलेलं आहे. श्रीपाद प्रभू 16 कलांनी पूर्ण असे परब्रह्म अवतार होते. तर आता ह्या कठीण भागातलं आपल्याला फक्त एवढंच समजून घ्यायचं की श्रीपाद प्रभू हे 16 कलांनी परिपूर्ण असे परब्रह्म अवतार होते. आता अन्न हेच मन होय. सात्विक अन्नाच्या सेवनाने मनाचे निर्मलत्व प्राप्त होते. विधात्याने प्रथम प्राण्यांची सृष्टी केली. प्राण म्हणजे संपूर्ण विश्वात विद्यमान असलेली प्राणशक्ती. तर विधात्याने प्रथम काय केलं? प्राणांची सृष्टी केली. प्राण म्हणजे संपूर्ण विश्वात विद्यमान असलेली प्राणशक्ती. त्या प्राणशक्ती सूक्ष्मात्मा हिरण्यगर्भ या नावानेच संबोधिले जाते. म्हणजे त्याला हिरण्यगर्भ, विधात्याला हिरण्यगर्भ असेही नाव आहे. माणसाच्या शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक पातळीवरील निर्मितीचा अंत उर्मीस प्राण असे संबोधले जाते. प्राणमय कोश हा जीवधातू शरीराला शक्ती शरीर असे म्हणतात. आता प्राणमय कोश जीवधातू शरीराला शक्ती शरीर असे म्हणतात. प्राणमय चैतन्याची शुद्धी केल्यास मनुष्याचे भौतिक दुःखांचे निवारण होते. आता जर आपली दुःख दूर करायची असतील तर काय करायचं? तर प्राणमय चैतन्य कोशाची शुद्धी करावी लागते. आता हे जे कोश आहेत आपल्या शरीरात त्याचं थोडंसं ज्ञान आलेलं आहे इथे. त्याच्यासाठी समजण्यासाठी थोडासा वेगळा अभ्यास करावा लागेल. तरी पण इथे जे काही सांगितलं आहे ते आपण वाचण्याचा प्रयत्न करूया. प्राणमय चैतन्याची शुद्धी केल्यास मनुष्याच्या भौतिक दुःखांचे निवारण होते. मनुष्याचा स्थूल देह रोगी होण्यापूर्वी प्राणमय शरीर रोगग्रस्त होते. म्हणजे जेव्हा आपला स्थूल शरीर रोगी होतो त्याच्या आधी काय असतं? आपलं जे प्राणमय शरीर आहे ते रोगी होते. त्यानंतर स्थूल शरीर रोगग्रस्त होते. सृष्टीच्या प्रारंभाचा निश्चय झाल्यावर पंचमहाभूतांचा आविर्भाव होतो. या पंचमहाभूतांचे आकलन करण्यासाठी पंचेंद्रियाची रचना आहे. म्हणजे जी पंचमहाभूत आहेत त्या समजून घेण्यासाठी पंचेंद्रियांची रचना झाली. त्यांचे संधान करून व्यवस्थित काम करण्यासाठी मनाची निर्मिती झाली. आता मनाची निर्मिती कशाला? त्या सगळ्यांचे संधान करून व्यवस्थित काम करण्यासाठी मनाची निर्मिती झाली. मनुष्याने आपल्या आहाराविषयी अत्यंत सावध असले पाहिजे. कारण आहाराच्या सूक्ष्म भागानेच मन बनते. आता आपले मन कसे बनते? तर आपल्या आहाराच्या सूक्ष्म भागाने बनलेले असते. आपण जो आहार घेतो, जेव्हा आहाराने मन पुष्ट बनते तेव्हा विचार येऊ लागतो. मनातील विचारांच्या धारेस क्रमबद्ध करून नियंत्रित करणे यालाच मंत्र असे म्हणतात. आता मंत्र म्हणजे काय? आपली जी मनाची विचारधारा आहे तिला एक क्रमबद्ध पद्धतीने नियंत्रित करायचं त्यालाच मंत्र असे म्हणतात. मंत्र ही नियमित विचारांची प्रतिमा असते. यज्ञ यागादिकांचे विधीपूर्वक आचरण करीत त्या कर्मकांडात सांगितलेले मंत्रोच्चारण विधीपूर्वक करणे यास कर्म असं म्हणतात. आता कर्म म्हणजे काय? तर मंत्र नियमित यज्ञ यागांचे विधीपूर्वक आचरण करायचं आणि त्या कर्मकांडात सांगितलेल्या मंत्रांचे उच्चारण करायचे याला कर्म म्हणतात. आपण वेगवेगळ्या वेळी वेगवेगळे मंत्र म्हणतो. जसं देवापाशी किंवा तुळशीपाशी दिवा लावतेवेळी आपण साधा
मंत्र, दिव्या दिव्या दीपककार कानी कुंडले मोतीहार, हा सुद्धा एक मंत्रच आहे. तर तो कधी म्हणायचा आहे? तर आपण देवाला दिवा लावते म्हणायचं आहे. जसं पहाटे उठल्यावर कराग्रे वसती लक्ष्मी करा, करमध्ये सरस्वती करमुले तू गोविंदा प्रभाते कर दर्शन, हा सुद्धा एक मंत्र आहे जो आपण पहाटे उठल्यावर म्हणायचा आहे. आणि पृथ्वीला म्हणजे जमिनीला पादस्पर्श करण्यापूर्वी क्षमा मागायची. म्हणजे ही सगळी कर्म आहे आणि ती कर्म करतेवेळी म्हणायचे जे मंत्र आहेत ते आपण काही वेळा पूर्वी म्हणायचो. हल्ली ते खूप कमी झालेले आहे, पण अजूनही आपल्याकडे मंत्र असे आहेत. विश्वनिर्मिती कर्मानुसारच केली गेली. नामरूप विवर्जित जग असू शकत नाही. अशा प्रकारे गूढ दुःखांच्या साखळीची 16 रंगांची बेडी तयार होते. मानवी शरीराच्या शास्त्रात प्रत्येक इंद्रियावर विशिष्ट देवतेचा प्रभाव आहे. समाधीस्थ असलेल्या योग्यास जेव्हा आत्मसाक्षात्कार होतो त्यावेळी 16 कला लय पावतात. म्हणजे त्याच्यावर असले 16 कला लय पावतात त्यावेळेला त्याला आत्मसाक्षात्कार होतो. ही खूप वरच्या लेवलची गोष्ट आहे. योग्याच्या भौतिक इंद्रियातील चैतन्य शक्ती विश्वातील चैतन्य शक्तीमध्ये लीन होते. म्हणजे आपल्या भौतिक इंद्रियांमध्ये जी चैतन्य शक्ती आहे ती विश्वाच्या शक्तीमध्ये लीन होते. कर्मेंद्रिये व ज्ञानेंद्रिये युक्त असलेल्या मनुष्य कर्म न करता राहू शकत नाही. आणि काय असतं, कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय ही आपल्याला दोन्ही इंद्रिय जी आपल्याकडे आहेत त्यामुळे आपण काय असतो कर्माशिवाय मुक्त राहू शकत नाही. आता पुढचा भाग आहे, अहंकार नष्ट झाल्याशिवाय मोक्षाची प्राप्ती होत नाही. मनुष्याच्या अहंकारामुळे कर्माचरण घडत असते. अहम म्हणजे मन किंवा बुद्धी याचा निर्बंधाच्या चौकटीत बांधलेली चैतन्य सभा. आत्मसाक्षात्कार झालेल्या योगात जन्मजन्मांतराचे कर्मफळ शेष राहत नाही. अहंकार पूर्णपणे नामशेष झाल्याशिवाय आत्मसाक्षात्कार होत नाही. योगास जेव्हा आत्मसाक्षात्कार होतो तेव्हा श्रोतकर्म आणि त्याची फळे, अहंकार केंद्र व त्याचे मायाजाल शाश्वत परमात्म्यामध्ये लीन होऊन योगी परमात्म्यात लीन होतो. तेव्हा व्यक्तिरहित होतो. परमात्मा व्यक्तित्वरहित शक्तिस्वरूप होऊन राहिला आहे. कर्म व त्याच्या फळाचा नाश पाहून योगी सिद्धावस्थेस प्राप्त होतो. जरी योगी कर्मफलाचे भोग स्थूल देहाने भोगत असला तरी देहाभिमान नसल्याकारणाने तो सतत मुक्तावस्थेत स्थित असतो. परमात्मा योग्यांच्याद्वारे आपल्या दिव्य लीलांचे प्रकटीकरण करीत असतो. आता बघा, योगी पुरुष जे असतात ते जरी त्यांच्या देहाचे भोग भोगत असले तरी ते देहाधीन नसल्यामुळे, ते देहाभिमान नसल्यामुळे ते मुक्तावस्थेत असतात. आणि त्या अशा योगी पुरुषांद्वारे, जे आपण म्हणतो सद्गुरू किंवा योगी पुरुष, त्यांच्याद्वारे परमात्मा आपल्या लीला घडवून आणत असतो. त्यामुळे आपल्याकडे जरी दत्त देवता किंवा कोणती देवता जरी मूळ असली सृष्टी चालवणं, तरी अनेक योगी पुरुष, साधू महाराज किंवा बाबा म्हणतो आपण, ज्यांना आपण गुरु मानतो, त्यांच्याद्वारे आपले प्रभू लीला करीत असतात. यौगिक शक्तीचा अहंकार एखाद्या योग्यात झाला असेल तर त्या शक्तीचे हरण करून परमात्मा त्याचे गर्वहरण करतो. योग्याला परमात्म्याच्या हातातील साधन व्हायचे असल्यास अहमन्यपणा परमात्म्यास विलीन होणे आवश्यक आहे. आता बघा, जर एखाद्या योगी पुरुषास जर अहंकार झाला तर परमात्मा त्याचे योगाचे हरण करतो. आणि असे योगी पुरुष शक्तीचे हरण झाल्यानंतर आपण योग्याला परमात्म्याच्या हातातील साधन व्हायचे असलं त्याचा अहमन्यपणा परमात्म्यात विलीन होणे आवश्यक आहे. म्हणजे परमात्म्याने जर एखाद्या योग्याला साधन करून त्याच्याकरवी जर लीला घडवून आणायचे तर त्यातला अहंकार हा दूर गेला पाहिजे. अनेक ऋषीमुनी आहेत ज्यांच्यामध्ये अहंकार किंवा क्रोध लगेच यायचा. किंवा तुम्ही जर आपल्या ज्ञानेश्वर आणि चांगदेवांची कथा तर आपल्याला माहितीच आहे. चांगदेव हे मोठे योगीच होते, 1400 वर्ष जगलेले योगी, पण त्यांच्यामध्ये अहंकार होता आणि तो ज्ञानदेवाकरवी परमात्म्याने कसा हरण केला ही कथा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. हे उदाहरण काही इथे आलेलं नाही, पण एक कथेशी संबंधित असलेलं असं काहीतरी, आणि जे आपल्याला पटकन समजतं, आपल्याला माहिती असलेल्या गोष्टी कधी कधी पटकन समजतात, म्हणून ते उदाहरण इथे दिलेले आहे, सांगितलं आहे मी. श्री बापन्नाचार्यांनी
क्षेत्री असलेल्या मल्लिकार्जुन आणि गोकर्ण स्थित असलेल्या महाबळेश्वर इतर ठिकाणी सौरमंडळातून शक्तिपात केला. आता लक्षात घ्या, हे वाक्य नेहमी आलेलं आहे. म्हणजे बापन्नाचार्य हे केवढे मोठे योगी किंवा साधू पुरुष असतील ते विचार करा. त्यांनी शक्ती म्हणजे असं म्हणतो ना आपण की कुठेतरी सौरमंडळातली शक्ती घ्यायची आणि ती कुठेतरी हे करायची. म्हणजे आजकालच्या जी तुम्ही रेकी ही जर विद्या पाहिली तर ह्याचाही इथे कुठेही उल्लेख नाही. जस्ट एक उदाहरण म्हणजे सोप्या भाषेत ज्यांना रेकीची पद्धत माहिती आहे, कुठेतरी ती अशी आपण ऊर्जा घेऊन ती एखाद्या व्यक्तीमध्ये ट्रान्सफर करत असतो किंवा देत असतो, त्याला रेकीचा थोडासा हा प्रकार असतो. त्याप्रमाणे बापन्नाचार्यांनी त्यावेळेला काय केलं, सौरमंडळातील शक्तीचा पात मल्लिकार्जुन आणि गोकर्ण क्षेत्री घडवून आणला. म्हणजे मल्लिकार्जुन जे हे आहे शिवलिंग आहे आणि शैल्य क्षेत्री असलेल्या मल्लिकार्जुन आणि गोकर्ण क्षेत्री असलेल्या महाबळेश्वर येथे त्यांनी शक्तिपात घडवून आणला व इतर ठिकाणी सुद्धा सौरमंडळातून शक्तिपात केला होता. स्वयंभू दत्ताच्या अर्चन मूर्तीत सुद्धा शक्तिपात केला होता. अग्निसंबंधित असलेल्या या शक्तीस शक्तिविधान करावे लागते. तसे न केल्यास अर्चकासह अर्चना करणारे सुद्धा अर्चन मूर्तीच्या प्रखर तेजाने शिक्षेस पात्र होऊन त्यांना अनिष्ट फळ प्राप्त होते. म्हणजे असा शक्तिपात केलेल्या अग्निविद्येमुळे शक्तिपात केलेल्या अर्चक म्हणजे जो शक्तिपात घडवून आणतो त्याच्यासह इतरांचे सुद्धा जे त्या मूर्तीची अर्चना करतात त्यांचे सुद्धा त्या तेजाने शिक्षेस पात्र होण्याची अनिष्ट फळ प्राप्त होऊ शकते. स्वयंभू दत्तमूर्तीमध्ये असलेल्या शक्तिपाताचे रहस्य केवळ अंतर्ज्ञानी असलेले योगीच जाणू शकतात. शैल्य मल्लिकार्जुन आणि शक्तिपात हजारो लोक उपस्थित असताना बापन्नाच्या अर्ध्वयू तत्वाने झाला होता. सूर्यमंडळातील तेज बाहेर पडून सर्वांच्या समक्ष मल्लिकार्जुन लिंगात विलीन झाले होते. मल्लिकार्जुन लिंगामध्ये जो शक्तिपात झाला होता तो सगळ्यांना माहिती होता. म्हणजे कारण का तिकडे लोकांच्या उपस्थितीत, कारण का तो सावित्री काटकचयन यज्ञ जो झाला होता त्याच्यानंतर हा शक्तिपात झाला आणि त्याचे साक्षीदार अनेक लोक होते. त्यामुळे मल्लिकार्जुन स्थानी जो शक्तिपात झाला त्याचे अनेक लोक साक्षीदार होते. पण दत्तमूर्तीमध्ये झालेल्या शक्तिपाताचे रहस्य केवळ अंतर्ज्ञानी योगीच जाणू शकत होते असं त्यांनी इथे म्हटलेलं आहे. सूर्यमंडळातील तेज बाहेर पडून सर्वांच्या समक्ष मल्लिकार्जुनाच्या लिंगात विलीन झाले. श्रीपाद श्रीवल्लभ यांचा अवतार व हा शक्तिपात ही दोन अत्यंत गोपनीय आणि दैवी रहस्य आहेत. ती केवळ महायोगांना सांगण्यासारखी व त्यांनीच जाणण्यायोग्य आहे. श्रीशैल्यात झालेल्या शक्तिपाताचे शांतिविधान करण्यात आले. त्यात हजारो संख्येने अन्नदान करण्यात आले. त्या योगाने जठराग्नी शांत झाला. उग्रत्वाची शक्ती शिथिल होईल आणि शांतितत्वात विलीन होते. तेव्हा सर्व कार्य शांत आणि शुभप्रद होते. पिठिकापूर येथील स्वयंभू मूर्तीत असलेल्या शक्तिपातास प्रत्यक्ष साक्ष व दाखला नसल्याने तेथे किंवा अन्नदान झाले नाही. श्री बापन्नाचार्यांनी अन्नदान करण्याचे सुचवल्यावर सुद्धा पिठिकापुरातील ब्राह्मण पंडितांनी वितर्क करून बापन्नाचार्यांची सूचना फेटाळून लावली. आता बघा, पिठिकापूरमधले ब्राह्मण हे अतिशय म्हणजे म्हणतात खूप हुशार माणसं असली की त्याला प्रत्येक वेळेला म्हणतं ना की प्रत्येक गोष्टीचा दाखला द्यावा. तसं काहीसं या पिठिकापूरमधील ब्राह्मणांचं होतं. आता बापन्नाचार्यांनी तिथल्या स्वयंभू मूर्तीमध्ये दत्तमूर्तीमध्ये शक्तिपात झाल्याचे सांगितले, परंतु तेथील पंडितांनी ते मान्य केले नाही आणि त्यांनी काही अन्नदान वगैरे काही केले नाही. आता कसं इथे बघा सांगितलं, एखादी शक्ती जेव्हा येते तेव्हा ती शक्तीसाठी काहीतरी शांत करण्यासाठी अनुष्ठान वगैरे काहीतरी करावं लागतं. तर इथे अन्नदान करण्याचा उपाय सांगितला होता आणि शैल्य मल्लिकार्जुन येथे अन्नदान केले गेले. त्यामुळे जठराग्नी म्हणजे अनेकांचे जेव्हा आपण अन्न ग्रहण करतो तेव्हा आपला जठराग्नी, जेव्हा भूक लागते तेव्हा जठराग्नी प्रज्वलित होतो असं म्हणतात. तसे ते अन्नदानामुळे जठराग्नी शांत झाले आणि तेथील उग्रत्वाची शक्ती शिथिल होऊन शांतितत्वात विलीन झाली. म्हणजे जेव्हा शक्ती असते तिला काहीतरी एक हे असतं, तीव्रता असते आणि ती तीव्रता म्हणजे परमेश्वराचं तेज आहे. जसं आता एक साधं उदाहरण सांगतो जे इथे नाही दिले पण आपल्याला कळण्यासाठी, की जेव्हा भगवान श्रीकृष्णांनी
अर्जुनाला आपले दर्शन दिले, आपल्या ज्या रूपाचे दर्शन दिले होते त्यावेळेला, भव्य दिव्य रूपाचं, त्यावेळेला अर्जुनाला ते साध्या डोळ्यांनी पाहणे शक्य नव्हते, कारण का त्याची तीव्रता इतकी होती की त्याचं ती तीव्रता तो सहन करू शकणार. त्यासाठी दिव्य दृष्टी असणे आवश्यक होते. त्यावेळेला प्रभूंनी त्याला आधी दिव्य दृष्टी दिली आणि मग आपले ते शक्तिरूप जे असतं ते महारूप असं काहीतरी ते त्यांनी दाखवलं. आणि ते फक्त त्यावेळेला ती दिव्यदृष्टी संजयकडे होती. संजय म्हणजे कोण, तर जो कुरुक्षेत्रामध्ये घडणारे महाभारत दिव्यदृष्टीने धृतराष्ट्राला त्यावेळेला सांगत होता काय काय घडतं. त्यामुळे ते दिव्यरूप अर्जुनाला आणि संजयालाच पाहता आलं. म्हणजे अशी प्रखर शक्ती, ते जे तेज असतं ना देवतेचे, ते इतके प्रखर असतं की ते आपण सहन करू शकत नाही. आणि हा शक्तिपात जेव्हा त्या भागात झाला तेव्हा तिकडे एक मोठं असं म्हणतात ना, शक्तीची उग्रता जास्त होती, ती शिथिल करणं गरजेचं होतं. तर ते शिथिल करण्यासाठी श्रीशैल्य मल्लिकार्जुन येथे काय केलं, त्यानं अन्नदानाचा विधी करण्यात आला. बापन्नाचार्यांनी जे स्वयंभू दत्त मंदिरात मूर्तीमध्ये जो शक्तिपात झाला त्यासाठी सुद्धा पिठिकापूरमध्ये ते अन्नदान करण्यास सांगितलं, पण तेथील ब्राह्मणांनी ते फेटाळून लावलं. आता श्रीपाद षोडश कलापूर्ण. आता काळ आपल्या गतीने चालला होता. श्रीपादांचे वय आता 2 वर्षाचे झाले. बघा इथे परत कथामध्येच इतर घटनांबरोबर श्रीपादांचं सुद्धा चरित्र, म्हणजे श्रीपादांचं ही वय वाढत आहे. आता श्रीपाद किती वर्षाचे झाले, 2 वर्षाचे. म्हणजे बघा श्रीपाद किती लहान असताना त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी घडवून आणलेल्या आहेत. या 2 वर्षाच्या कालावधीत श्रीपादांनी आपल्या षोडश कलांनी पूर्ण असलेले अनेक बाललीलांत दाखवून त्या युगातील महाअवतार असल्याचे दर्शनास आणले होते. 16व्या वर्षी श्रीपाद प्रभूंनी पिठापूर सोडले व त्यानंतर 14 वर्षापर्यंत ते कुरवपूर आणि काही क्षेत्रात राहिले, परंतु त्यांची शरीरयष्टी 16 वर्षाच्या किशोराप्रमाणेच होती. आता श्रीपाद प्रभू हे 2 वर्षाचे झाले आणि त्यांनी कुरवपूर केव्हा सोडलं, पिठापूर केव्हा सोडलं, तर वयाचे 16 वर्ष झाल्यानंतर. कारण का त्यांनी मातेस तसं जन्माच्या वेळेला सांगितलं असतं की मी 16 वर्षापर्यंत तुमच्याबरोबर राहीन, नंतर संन्यास धर्माच्या उद्धारासाठी मोक्ष धर्माच्या उद्धारासाठी मी भ्रमंती करणार आहे, इतर ठिकाणी जाणार आहे, तर घर सोडून जाणार आहे, असं त्यांनी सांगितलं होतं. ते पुढे कसे गेले, काय गेले, जाताना काय घटना घडल्या ते तर पुढच्या भागामध्ये येईलच. तरी पण हे असे श्रीपाद प्रभूंनी 16 वर्ष होईपर्यंत राहिले आणि त्यांनी त्या काळामध्ये अनेक लीला दाखवल्या. तर 2 वर्ष होईपर्यंत त्यांनी अनेक बाललीला केल्या होत्या. श्रीपादांच्या अनेक लीला झाल्या होत्या आणि त्या लीलांद्वारे त्यांनी दाखवून दिले की ते एक महाअवतार आहेत. कारण का सामान्य माणसाला ते शक्य नाही किंवा सामान्य बालकाला शक्य नाही, अशा लीलासुद्धा श्रीपादांनी वयाच्या 2ऱ्या वर्षापर्यंत केल्या होत्या. दत्तांचे 16 अवतार. 16 या संख्येचे दुसरे एक वैशिष्ट्य आहे. दत्तात्रयांनी पूर्वयुगात 16 अवतार धारण केले होते. तर दत्तांचे पूर्वयुगामध्ये किती अवतार झाले होते, 16 अवतार. आता त्याचे नावे असे योगीराज. आता लक्ष देऊ नाही का, ही फक्त नावं जमली तर लक्षात ठेवायची आहे, नाही तर सोडून द्यायची आहे. योगीराज. दुसरा अवतार अत्रिवरद. तिसरा अवतार दिगंबरा अवधूत दत्तात्रय. चौथा अवतार काल अग्निशमन. आता हे काल अग्निशमन दत्त म्हणजे ज्याची नरसिंह शर्मा श्रीपादांचे वडील जे पूजा करत ते काल अग्निशमन दत्त. योगी जनवल्लभ. लीला विश्वंभर. 6वा लीला विश्वंभर. 7वा सिद्धराज. 8वा ज्ञानसागर. 9वा विश्वंभरावधूत. 10वा मायामुक्तावधूत. 11वा आदिगुरु. 12वा संस्कारहीन शिवस्वरूप. 13वा देवदेव. 14वा दिगंबर. 16वा दत्तावधूत आणि 15वा दत्तावधूत आणि 16वा श्याम कमललोचन. ही अवतारांची नावं आहेत. आता ना काही गोष्टी आपल्या सामान्य माणसांच्या बुद्धीच्या आकलनापलीकडच्या असतात, त्या तेवढ्या लक्षात नाही ठेवल्या तरी चालण्यासारख्या आहेत. तरी आपल्याला जेवढा समजेल, आपल्या बुद्धीला पेलवेल तेवढं ज्ञान ह्याच्यातनं घ्यायचं आहे, बाकी भाग सोडून द्यायचा आहे. तर संतानप्राप्तीसाठी सह्याद्री पर्वतावर तपस्या करणारा अत्री आणि अनुसया यांना बुधवारी कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी कृतिका नक्षत्रात सूर्योदयी योगीराज रूपामध्ये दर्शन दिले. आता त्यांनी कधी दर्शन दिले? या अवतारात स्वामी स्फटिकाप्रमाणे निर्मळ होते.
बघा, संतान प्राप्तीसाठी हिमाद्री पर्वतावर तपस्या करणाऱ्या अत्री आणि अनुसूया यांना बुधवारी कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी कृतिका नक्षत्रात सूर्योदयी योगीराज रूपामध्ये दर्शन दिले. या अवतारात स्फटिकाप्रमाणे निर्मळ होते. आपल्या समाधी स्थितीमध्ये सलग 100 वर्षे अत्री महर्षी या दिव्य योगीराजांचे दर्शन घेत होते. या महर्षी तपोग्नीनी तिन्ही लोकांमध्ये गोंधळ माजला. त्यांना शांत करण्यासाठी कार्तिक शुद्ध प्रतिपदा गुरुवार प्रातःकाळी गुरुच्या होरात रोहिणी नक्षत्रात षडभुज दत्तात्रयांनी अत्री महर्षींना दर्शन देऊन वरदान दिले. त्यालाच अत्री वरद अवतार म्हणतात. आता पहिला अवतार, आता बघा, आपण पहिल्या अवताराचं नाव काय म्हटलं होतं? योगीराज. त्याची माहिती कशी आली तर अत्री ऋषी जेव्हा 100 वर्षे तपश्चर्येमध्ये होते तेव्हा त्यांना दत्तात्रयांनी योगीराज या रूपात दर्शन दिले. आणि ते दर्शन कधी दिले होते? तर कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी कृतिका नक्षत्रात सूर्योदयी दर्शन दिले होते. आता त्या जे योगीराजाचे दर्शन घेत होते समाधी स्थितीमध्ये ते सलग 100 वर्ष योगीराजाचे दर्शन होते. आणि या महर्षींच्या तपोग्नीने तिन्ही लोकांमध्ये गोंधळ माजला. जे योगीराज होते त्यांची तपाग्नी म्हणजे कोणाची? अत्री महर्षी म्हणजे कोण? कदाचित अत्री महर्षींच्या तपोअग्नीमुळे, कारण का 100 वर्ष ते तप करतात त्याच्यामुळे तिन्ही लोकांमध्ये गोंधळ माजला. त्यांना शांत करण्यासाठी कार्तिक कृष्ण प्रतिपदा, आता बघा, ते पहिलं पौर्णिमा होतं. आता कार्तिक शुद्ध प्रतिपदा गुरुवार प्रातःकाली गुरुच्या होऱ्यात रोहिणी नक्षत्रात षडभुज अशा दत्तात्रयांनी अत्री नंदनांना दर्शन देऊन वरदान दिले. त्यालाच अत्री वरद अवतार असे म्हणतात. म्हणजे हा दत्तात्रयांचा दुसरा अवतार. अत्री दत्ता अवतार प्रभूंकडे अत्री महर्षींनी संतान प्राप्तीसाठी विनंती केली. स्वामींनी उत्तर दिले, माझ्यासारखा अन्य कोणीही नाही. मी स्वतःलाच आपणास दान देत आहे. नंतर त्यांनी दिगंबर अवतारात छोट्या बालकाच्या रूपात दर्शन दिले. आता बघा, तिसरा अवतार काय? दिगंबर अवधूत. आता तिकडे हळूहळू ही माहिती आली की अत्री अवतारामध्ये असताना अत्रीवरद अवतारामध्ये अत्री महर्षींनी संतान प्राप्तीसाठी विनंती केली. स्वामींनी त्यांना काय उत्तर दिलं? माझ्यासारखं अन्य कोणी नाही. मी स्वतःलाच आपल्याला दान देत आहे, म्हणजे स्वतःच दान देत आहे असं म्हणून त्यांना दिगंबरा अवतारात छोट्या बालकाच्या रूपात दर्शन दिले. हा दत्तांचा दिगंबरा अवधूत दत्तात्रय जो अवतार आहे. त्या दिवशी शुक्रवार मृगशीर्ष नक्षत्र सूर्योदय काल कार्तिक कृष्ण द्वितीया होती. म्हणून दिगंबरावधूत दत्तावतार रूप आहेत. आता अत्री दर्शित दत्ताचे दिव्य रूप. हा अवधूत दत्तावतार अत्री आणि अनुसूया दोघांनी पाहिला. अग्रहण्य पौर्णिमा बुधवार दिनी महर्षींच्या डोळ्यातून प्रलय कालाग्नीसारखे अतिशय उग्र तेज बाहेर पडले. आता बघा, त्या दत्तावतारांची जी नावं आपण वाचली होती आणि आपल्याला कठीण वाटत होती त्यांची माहिती हळूहळू पुढे थोड्या स्वरूपात दिलेली आहे. तर दिगंबरावधूत दत्तावतार हा कोणी पाहिला? म्हणजे दत्तांचा जो तिसरा अवतार होता त्याचं दर्शन अत्री आणि अनुसूया दोघांना झाले. अग्रहण्य पौर्णिमा बुधवार, आता ही तिथी चांगली इथली आहे. दिनी महर्षींच्या डोळ्यातून काय प्रलय कालाग्नीसारखे अतिशय उग्र तेजपुंज बाहेर पडले. त्या तेजपुंजाने मातेच्या गर्भात प्रवेश केला. त्यानंतर त्याचे उग्रत्व नष्ट झाले. त्या परमज्योतींनी पुत्ररूप धारण केले. त्याला काल अग्निशमन दत्त म्हणतात. कळलं? काल अग्निशमन दत्त कसं? प्रिय शंकर भटा काल अग्निशमन दत्त मूर्तीचीच आराधना अप्पळराज शर्मा त्यांच्या घरात पिढ्यानपिढ्या होत होती. आता बघा, मी पण मग अशी सांगितलं आणि आता तिरुमलदासांनी सुद्धा शंकर भटाला सांगितलं आहे की काल अग्निशमन दत्ताचीच मूर्तीचीच आराधना अप्पळराज शर्मा म्हणजे राज शर्मा यांच्या घरी. राज शर्मा म्हणजे कोण? तर श्रीपादशी वल्लभांचे वडील, त्यांच्या घरात पिढ्यानपिढ्या होत होते. अशा रीतीने आपण दत्तांचे जे 16 अवतार सांगितलेले आहेत, 16 अवतार, त्याच्यातली पहिल्या 4 अवतारांची माहिती आता घेतलेली आहे. तर पहिला अवतार कोणता होता? तर पहिला अवतार होता योगीराज. आता नीट लक्ष देऊ नये का? पहिला अवतार कदाचित आता तुम्हाला ते कळायला लागेल की पहिला अवतार योगीराज होता. हा अवतार कधी झाला? तर संतान प्राप्तीसाठी हिमाद्री पर्वतावर तपश्चर्या करणाऱ्या अत्री आणि अनुसूया यांना बुधवारी कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी
कृतिका नक्षत्रात सूर्योदयी योगीराज रूपाने दर्शन दिलं. तर अवतार झाला म्हणजे काय, तर त्यांनी त्या रूपामध्ये दर्शन दिलेलं आहे त्यांना. दत्तांनी कोणत्या रूपामध्ये? योगीराज रूपामध्ये अत्री महर्षींना दर्शन दिलेले आहे. आणि त्या अवतारात स्वामी स्फटिकाप्रमाणे निर्मळ होते. आता त्यांचं ते कसे होते? स्फटिकाप्रमाणे होते, अगदी निर्मळ. आपल्या समाधी स्थितीमध्ये सलग 100 वर्षे अत्री महर्षी या दिव्य योगीराजांचे दर्शन घेतले. आता अत्री महर्षी समाधीस्थ होते आणि त्या काळामध्ये त्यांना ते दर्शन दिलं आणि त्या समाधीमध्ये 100 वर्ष त्यांनी त्या दिव्य योगीराजांचे दर्शन घेतलं होतं. आणि महर्षींच्या तपोग्नीनी तिन्ही लोकांमध्ये गोंधळ माजला. ते दर्शन घेतलं तेव्हा त्यांचे तपाची अग्नी किंवा ऊर्जा इतकी झाली, प्रचंड झाली की त्याच्यामुळे तिन्ही लोकांमध्ये गोंधळ माजला. त्यांना शांत करण्यासाठी, आता त्यांना शांत करण्यासाठी कृतिका कार्तिक कृष्ण प्रतिपदा गुरुवार सकाळी गुरुच्या होऱ्यात रोहिणी नक्षत्रामध्ये षडभुजा अशा दत्तात्रयांनी अत्री महर्षींना दर्शन दिलं. आता षडभुजा असले म्हणजे 6 हात असलेल्या दत्तात्रयांनी त्यांना दुसऱ्यांदा दर्शन दिले. आणि हे दत्त म्हणजे दर्शन देऊन महर्षींना वरदान दिले. तर त्यांनी काय केलं? महर्षींना वरदान दिलं आणि दर्शनसुद्धा दिलं. त्यामुळे हा दुसरा दत्त अवतार म्हणजे कोणता? अत्री वरद अवतार. कळलं? पहिला अवतार योगीराज होता, दुसरा अत्री वरद अवतार. आता अत्री वरद अवतार प्रभूंकडे महर्षींनी संतान प्राप्तीसाठी विनंती केली की आम्हाला संतान होते. स्वामींनी उत्तर दिले, माझ्यासारखं अन्य कोणीही नाही, त्यामुळे मीच स्वतः तुला आपणास दान देतो. म्हणजे दत्त काय, माझ्यासारखं दुसरं कोणीच नाही, त्यामुळे मीच तुला दान देतो. आणि त्यांनी दिगंबर अवतारात छोट्या बालकाच्या रूपात दर्शन दिले. आता दत्तांनी त्यांना कोणत्या? दिगंबर रूपात छोट्या बालकाच्या रूपात दर्शन दिले. त्या दिवशी शुक्रवार मृग नक्षत्र होतं. ते कोणतं? शुक्रवारी मृग नक्षत्र. आता तिथी तारखांसहित हे सगळं दिलेलं आहे. पण सूर्योदय काळ म्हणजे काळ कोणता? तर सूर्योदय कार्तिक कृष्ण द्वितीया. आता बघा ती कोणती होती? कार्तिक कृष्ण द्वितीया होती. हे दिगंबरावधूत दत्तावतार रूप आहे. आता हे रूप कोणते होते? दिगंबरा दत्तावतार रूप. पहिलं दर्शन कार्तिक पौर्णिमेला दिलं, दुसरं दर्शन कार्तिक प्रतिपदेला. आता तिसरं दर्शन कार्तिक द्वितीयेला दिलं. ते कोणतं होतं? दिगंबरावधूत अवतार. आता अत्रिदर्शित दत्तांचे दिव्य रूप. आता काय झालं? दिगंबरावधूत दत्तावतार अत्री व अनुसूया दोघांनी पाहिला. आता जो दिगंबरावधूत दत्तावतार जो म्हटला गेलेला आहे, दत्तात्रय अवतार, तो तिसरा अवतार दोघांनी पाहिला. आणि पौर्णिमा बुधवार दिनी महर्षींच्या डोळ्यातनं काय झालं? एक तेज बाहेर, डोळ्यातून काय प्रलय कालाग्नीसारखे एक अतिशय तेजपुंज बाहेर पडले. ते तेजपुंज त्यांनी प्रवेश कुठे केला? अनुसूया मातेच्या गर्भात प्रवेश केला आणि त्यानंतर ते शांत झाले. अशा रीतीने त्या परमज्योतीने पुत्ररूप धारण केले. त्याला काल अग्निशमन दत्तरूप असं म्हणतात. त्याला कोणतं रूप म्हणतात? काल अग्निशमन दत्तरूप. आणि तिथे जसं मगाशी मी सांगितलं तसं परत हे काय म्हणाले? दत्तप्रभू काय म्हणतायत? तिरुमलदास काय म्हणतायत? की प्रिय शंकरभटा काल अग्निशमन दत्तमूर्तीचीच आराधना अप्पलराज शर्मा म्हणजे नरसिंह शर्मा जे आहेत त्यांच्या घरी पिढ्यानपिढ्या होत होती. तर हे पहिले 4 दत्तावतार जे सांगितले आहेत ते पहिला अवतार योगीराज, दुसरा अवतार अत्रिवरद दत्त, तिसरा दिगंबरावधूत दत्तात्रय आणि चौथा काल अग्निशमन दत्तात्रय. यांची माहिती आता आपण पाहिली. पुढच्या दत्तात्रय अवतारांची माहिती आलेली आहे की नाही, कितपत आली आहे ते आपण पुढच्या अध्यायांमध्ये बघणारच आहोत. तर आजचा कथा भाग आपण इथेच संपवतोय. यातला बघा थोडासा कथाभाग कठीण आहे, थोडासा काही ठिकाणी समजण्यास सोपा. काही आता दत्तांचे अवतार सांगितले, पण त्या दत्तांनी जन्म घेतलेला आहे किंवा कार्य केलेलं आहे असं काही नाही. पण ते दत्त त्या वेळेला त्या रूपात अत्री ऋषी आणि अनुसूया मातेला त्यांनी दर्शन दिलेली ही 4 रूपं त्यांचा आतापर्यंत उल्लेख आलेला आहे. तर आजचा प्रश्न असाच आहे की आपण जी 4 दत्तात्रयांची पहिली रूपं पाहिली त्या 4 रूपांची नावे काय आहेत? कारण का
आता कथा ऐकता ऐकता आपण इतके तर प्रगल्भ झालोच आहोत की आपल्याला थोड्याशा कठीण प्रश्नांचीसुद्धा उत्तरं देता आली पाहिजेत. प्रश्न तसा कठीण नाही आहे. शेवटचा भाग तुम्ही परत ऐकलात तर तुम्हाला ही कथा कळणार आहे. फक्त आणि फक्त जे कथा ऐकतायत तेच या व्हिडिओवर कमेंट करून याचं उत्तर देतील. इतरांनी देऊ नये अशी अपेक्षा असते, पण काय ना, आपल्याकडे अजूनसुद्धा काही लोक आहेत फक्त रील अपलोड झाली की श्री स्वामी समर्थ 12 वेळा लिहायचं एवढंच काम करतात. मग मी टाकूनसुद्धा ते तिथे इथेच जप करतात. ते बघत नाही दिवसाच्या सुरुवातीला की आपल्यासाठी जपाच्या व्हिडिओची लिंक कोणती आहे किंवा आपल्याला आज कथेची लिंक कोणती आहे, याचा काही विचार करतो. बरेच जण तर पिटिकापूरमधील त्या ब्राह्मणांसारखे आहेत ज्यांना दत्तात्रयांचा अवतार झाला आहे आणि ते श्रीपाद वल्लभ म्हणून झालं हे पटलेच नव्हते. त्याप्रमाणे अनेकांना वेळच नाही, त्यामुळे ते कथासुद्धा ऐकू शकत नाही. पण जे कथेचा लाभ घेत आहेत ते मात्र खरंच भाग्यवान आहेत. कारण का श्रीपाद वल्लभांची कथा वाचायला मिळणं, ऐकायला मिळणं हे सुद्धा मोठे परमभाग्यच आहे. तर आजचा जो प्रश्न विचारलेला आहे, आजच्या कथेमध्ये आलेले दत्तात्रयांच्या 16 अवतारांपैकी पहिले 4 अवतारांची नावं लिहायची आहेत आणि ती आता याच व्हिडिओच्या कमेंटमध्ये आपल्याला द्यायची आहेत. तर कमेंटमध्ये उत्तरं लिहा. ज्यांना ज्यांना कथेचा लाभ घेता येईल, जेवढी आपल्या पचनी पडेल तेवढी कथा समजून घ्या. आत्मा, परमात्मा यांचं जे दिव्य स्वरूप इथे सांगितलेलं आहे, योगी पुरुष कधी हे बनतो, त्याची लक्षणं जी सांगितली आहेत किंवा आपल्याला सांसारिक दुःखापासून मुक्ती कशी मिळेल किंवा संसारातल्या गोष्टींचं आपल्या वाट्याला दुःख काय येतं त्याचं जे विचरण केलेलं आहे ते सगळं सुद्धा आहे. त्यामुळे शरीर रोगी कसं होतं, आत्मा रोगी कसा होतो हेही सगळं सांगितलेलं आहे. विशेष म्हणजे आहाराचे महत्त्व काय हे या अध्यायात सांगितले होते. आपला जर आहार कारण का आहारामुळे मन बनते आणि मन जसं आपला आहार असेल त्याप्रमाणे आपले मन बनणं. जर आपला आहार सात्विक असेल तर आपलं मन सात्विक बनतं. जर आपला आहार तामसिक असेल तर आपल्याला त्या आहाराद्वारे आपल्याला चिडचिड येणं, आपले जे षड्रिपू आहेत ते त्याच्यामुळे तयार होत असतं. त्यामुळे आपला आहार फार महत्त्वाचा आहे. आहार कसा असावा त्याचं हे प्रत्येकाचं आपलं वैयक्तिक असतं, कोणी कोणता आहार करायचा. पण आहार कसा असला की त्याचा परिणाम काय होतो ते इथे सांगितलेलं आहे. म्हणून आपण ज्या वेळेला पूजा, व्रत, वैकल्य करत असतो तेव्हा आपण सात्विक आहार ग्रहण करतो. सगळीकडे तेच सांगितलं की सात्विक आहार ग्रहण करत जा. कुठेही असं सांगितलं नाही. तर तुम्ही जर गुरुचरित्राचं वाचन करत असाल तर त्यात स्पष्ट म्हटलेलं आहे की गुरुचरित्राचं पठण करत असताना सात्विक आहार घ्या. म्हणजे ज्या आहाराचा मुळे आपले मन बनेल आणि आपण ते वाचन करताना आपलं मनही तितकं सात्विक राहील, ते चंचल होणार नाही, ते वाचन करताना भटकणार नाही, या हेतूनेच ते सांगितलं आहे. त्यामुळे शक्यतो चांगल्या देवकार्यामध्ये सगळ्यामध्ये सात्विक आहारच घ्यायचा असतो असे सांगितलेलं आहे. त्याप्रमाणे आपण सात्विक आहार घ्यायचा आहे. आणि आहाराचे महत्त्व काय ते सांगितलेलं आहे की आहारामुळे आपले मन बनत असते, आपले विचार बनत असतात. ज्या स्वरूपाचा आहार आपण घेतो त्या स्वरूपाचे आपले विचार तयार होत असतात, आपलं मन बनत असतं. मन म्हणजे तरी काय, विचार. मन असा कोणताही अवयव नाही आहेत. मन म्हणजे विचार आणि आपलं ते विचार तसे बनतात आणि त्या विचारांना योग्य दिशा दिल्यास आपल्याकडून चांगली चांगली कार्य घडू शकतात. तर आजची कथा आपण इथेच थांबवतात. कथेसाठी पुन्हा एकदा प्रश्न सांगतो. आजचा प्रश्न आहे, दत्तावतारांच्या 16 अवतारातील पहिल्या 4 अवतारांची नावे सांगा. आता तुम्ही काय करा माहिती आहे, एक कागद आणि पेन घेऊन बसा आणि डायरेक्ट ही नावं लिहूनच काढा. आता मी पुन्हा एकदा स्पष्ट उच्चारात सांगतो. पहिला अवतार योगीराज, दुसरा अवतार अत्री वरद, तिसरा अवतार दिगंबरा अवधूत. आता दिगंबरा अवधूत, आता अवधूत आणि दिगंबरा यांचा एकत्र झाल्यानंतर तो शब्द दिगंबरा वधूत असा होतो. म्हणजे त्याचा उच्चार करतेवेळी जरी आपण दिगंबरा अवधूत असा करत असलो तरी त्याचा लिहितेवेळी तो दिगंबरा लिहून मग वधूत असं पुढे लिहायचं आहे. आणि दत्तात्रय हा एकच शब्द आहे, दिगंबरा वधूत दत्तात्रय. आणि चौथा जो दत्ता अवतार आहे, काल अग्निशमन दत्त. तर काल अग्निशमन ह्या अवताराची नरसिंहवर्मांच्या घराण्यामध्ये, कुलामध्ये
पिढ्यानपिढ्या पूजा होत होती, तो काल अग्निशमन दत्त अवतार. आता मी पुन्हा स्पष्टपणे तुम्हाला दत्तांचे चारही अवतारांची, पहिल्या चारही अवतारांची नावं सांगितलेली आणि तीच तुम्ही दत्तांचे 4 अवतार असं म्हणून कमेंटमध्ये करायचे आहेत. इथे कोणीही जप करू नका. जपासाठीची रील आधीच टाकलेली आहे. काय होतं, मी जपासाठीचे जेव्हा कमेंट वाचायला जातो तेव्हा कोणी किती ती नोंद करते, मी ती आपली रोजच्या याची लिंक बघत असतो आणि त्यात कोणी जर परत इथे कमेंट केला की मग ते 2-2 ठिकाणी होऊन जातं आणि ते होत नाही. पण जे कथा वाचायला येतच नाही आहे त्यांना हा भाग कळणारच, ऐकायला येत नाही त्यांना हा भाग कळणारच नाही. पण जे कथा रोज ऐकतायत आणि त्याची उत्तरं देतात त्यांना तर हे कळलेच असेल की आपण म्हणूनच ते गोंधळ होऊ नये म्हणून मी पूर्वी कथेच्या कमेंट बंद करून ठेवायचो. पण आता लोकांना स्पष्टपणे उत्तरं देता यावीत म्हणून दोन्ही ठिकाणी कमेंट ओपन करून ठेवत आहे. कथेच्या कमेंटसुद्धा ओपन केलेल्या आहेत. तर ह्याचं उत्तर आता इथेच कमेंटमध्ये द्यायचं आहे. तर आपण ही कथा आता इथे संपवत आहोत. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. आज हे न टाईप करता आपल्याला उत्तर द्यायचं एवढंच लक्षात ठेवा. तर ही कथा आपण इथे संपवत आहोत. श्री स्वामी समर्थ.